महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र रणजित सावंत यांच्या घरावरती आज गोळीबार झाला। या गोळीबारानंतर राजकीय जिल्ह्यातील राजकारणावर पूर्णपणे ढवळून निघालेला आहे। आपण या राजकीय मतदारसंघाची पार्श्वभूमी काय आहे ही मुंबईच्या विषयी जाणून घेणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख मतदारसंघ असलेल्या परंडा मतदारसंघामध्ये 3 तालुक्यांचा समावेश होतो। यामध्ये भूम, परंडा, वाशी हे 3 तालुके आहेत। याच्या आपण राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली आपण तर 1985 ते 95 महारुद्र मोटे येथील 2 टर्म आमदार राहिलेले आहेत व त्याच्यानंतर 1995 ला जी शिवसेनेची लाट पसरली मराठवाड्याच्या भागामध्ये पसरली गेली। त्याच्यानंतर ज्ञानेश्वर पाटील हे सुद्धा 2 टर्म आमदार राहिलेले आहेत। त्याच्यानंतर 1999 पासून 3 टर्म हे राहुल मोटे हे आमदार राहिलेले आहेत। आपण राहुल मोटे यांचा जर राजकीय पार्श्वभूमी पाहायला गेलो आपण तर ते राहुल मोटे हे अजित पवार यांचे पुतणे व डॉक्टर पदमसिंह पाटील यांचे भाचे आहेत। त्याच्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा फार चांगली होती व त्याला तोड द्यायची या अनुषंगाने ज्ञानेश्वर पाटील आणि त्यांचे नातेवाईक असलेले तानाजी सावंत यांना या मतदारसंघामध्ये कारखान्याच्या स्वरूपातून या मतदारसंघामध्ये आणलं गेलं। परंतु त्यांचा कामाचा धडाका व धडाडकीचे निर्णय घ्यायची प्रक्रिया यामुळे त्यांना तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना ऍक्सेप्ट केलं व 2019 ला ते स्वतः या मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडून आले। परंतु 2019 ची आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर महाविकास आघाडीमध्ये त्यांना कोणतंही विशेष असं मंत्रिपद दिलं गेलं नाही किंवा कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही। त्याच्यामुळे ते 2.5 वर्ष या मतदारसंघापासून म्हणा किंवा या सत्तेपासून ते लांब राहिले। परंतु जे काही राजकीय ऐतिहासिक नाट्य महाराष्ट्रामध्ये घडलं गेलं या राजकीय ऐतिहासिक नाट्यामध्ये त्यांनी जी जबाबदारी पार पडली त्याचंच फळाच्या रूपाने त्यांना राज्याचं आरोग्यमंत्रीपद देण्यात आलं व उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना देण्यात आलं। त्या अनुषंगाने त्यांनी मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी विकास निधी असेल, कामाच्या स्वरूपातून काही निधी असेल ते घेऊन कार्यकर्त्यांना स्टँड म्हणा किंवा स्थानिक लोकांच्या मनामध्ये जाण्याचा प्रयत्न केला। भरनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी काही शेतरस्ते जोडो अभियान चालू केलं, शिवजल क्रांती योजना चालू केली। त्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क बऱ्यापैकी चांगला वाढला होता। परंतु मागील लोकसभा निवडणुकीत जो काही 81,000 मताची महाविकास आघाडीला तिथून लीड मिळाली तेव्हापासून तानाजी सावंत यांचं मतदारसंघातील मतदार घटत आहे का किंवा त्यांचं हे धोक्यात आलंय का या अनुषंगाने सर्व विरोधक जे आपण मग चर्चा केल्याप्रमाणे राहुल मोटे असतील, ज्ञानेश्वर पाटील असतील हे सर्व एकवटले आहेत व त्यांनी एका दिलाने काम करण्यास सुरुवात केलेली आहे। आपण जर मागील 3 महिन्याचा कार्यकाळ पाहिला लोकसभेच्या नंतरचा तर तानाजी सावंत यांनी मध्यंतरी एक राष्ट्रवादीच्या अनुषंगाने एक वक्तव्य केलं होतं। त्याच्यामुळे त्यांनी असं बोललं की राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत मांडीला बसतोय आम्ही, परंतु त्यातून जर बाहेर आलो तर आम्हाला उलटा केल्यासारखा प्रकार होतोय। त्याच्यानंतर एक मोठं राजकीय वादंग महाराष्ट्रामध्ये पसरलं गेलं। त्याच्यानंतर त्यांनी सर्वांसर्व त्याची आशा केली की ही घटना हा व्हिडिओ हा जुना आहे, हे वक्तव्य जुना आहे, ते मी केलेलं नाहीये, ते महाविकास आघाडीचे जेव्हा जे काही राष्ट्रवादी व सेना एकत्र होतो त्या अनुषंगाने केलं होतं। ती घटना शांत होते न होते तेच गाव संवाद दौऱ्याच्या माध्यमातून तानाजी सावंत यांनी मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली होती। त्याच्यामध्ये वाशी येथील एका शेतकऱ्याने त्यांना विकास कामाच्या जे उद्घाटन प्रसंगी त्यांना एक प्रश्न विचारला की आपण हे काम करताय परंतु यातून जे काही पाणी जाणार आहे ते आउटलेट मग कसं जाणार आहे। तेव्हा त्यांनी तानाजी सावंत यांनी स्वतः मी इंजिनियर आहे असं सांगत शेतकऱ्याची अवकात काढत शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा जो काही शेतकऱ्याचा आणि तानाजी सावंत यांचा संवाद झाला तो व्हिडिओ बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला किंवा त्या बऱ्यापैकी शेतकऱ्याची निगेटिव्ह लाट तयार झाली। आपण तो व्हिडिओ मुंबईत कोणी पाहिला असेल, परंतु त्याच्यानंतर जी काही शेतकऱ्यामध्ये एक लाट तयार झाली किंवा निगेटिव्हिटी तयार होते हे पाहून सर्व विरोधक एकवटले व खंडेश्वरी प्रकल्पाच्या माध्यमातून परंडा तालुक्यातील खंडेश्वरी एक प्रकल्प आहे त्याची दुरुस्तीचं काम खूप दिवसापासून प्रलंबित आहे। त्या कामाच्या सर्व विरोधक ही एकवटली व त्यांनी खंडेश्वरीचा प्रकल्प लवकर चालू झाला पाहिजे, दुरुस्त झाला पाहिजे या अनुषंगाने एक आंदोलन केलं। त्या अनुषंगाच्या अगोदर तानाजी सावंत यांनी त्याचा निधी मंजूर केला होता। त्या भूमिपूजन प्रसंगी तेव्हा जे तिथे गेले तेव्हा तिथे ठाकरे गटाचे दिनेश मांगले म्हणून पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांनी तिथे त्यांना प्रश्न विचारला की हा निधी आपण आणला नाही तर महाविकास आघाडीच्या काळात तो निधी मंजूर झालेला आहे। निधीच्या श्रेयवादावरून तेव्हा त्याच्यामध्ये शब्दिक खडाजंगी झाली व त्या खडाजंगीचं रूपांतर असं झालं की ते पोलिसांनी मध्यस्थी करत तो वेळी स्थिती नियंत्रणात आणली। त्याच्यानंतरची घटना आपण जर पाहिलं तर राहुल मोटे माजी आमदार आहेत, ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार यांचे चिरंजीव रणजित पाटील हे स्वतः पोलीस अधीक्षक कार्यालयात बाकी तेथील स्थानिक लोक पदाधिकारी यांना सर्वांना घेत पोलीस स्टेशनची भेट घेत याच्यावर कडक कारवाई करा किंवा
याच्या अनुषंगाने आम्हाला मदत करा, या अनुषंगाने पोलिसांची भेट घेतली. त्या भेटीनंतर झालं असं की त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही किंवा काय नाहीये. परंतु कालची घटना आपण जर ताजी घटना जर पाहिली आपण तर धनंजय सावंत यांच्या घरावरती गोळीबार झालेला आहे. या गोळीबारानंतर स्थानिक शिवसैनिक हा एकवटला आहे. शिवसैनिकांचं मत की तानाजी सावंत यांचं जे काही विकासाचं काम चालू आहे, विरोधकांना त्यांच्या विरोधात बोलायला काही नाहीये किंवा विकास नाहीये, त्याच्या माध्यमातून हे जे काही आपण 3 घटना चर्चा केल्या त्या अनुषंगाने त्यांना त्या माध्यमातून अडकवून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे व त्यात यश येत नाहीये. हे पाहूनच त्यांनी आजचा गोळीबार झाला असंही तेथील स्थानिक शिवसैनिकांचं किंवा लोकांचं असं म्हणणं आहे. जेव्हा आपण या गोळीबाराच्या अनुषंगाने धनंजय सावंत यांची चर्चा केली त्याच्यावेळी त्यांनी असे आरोप केले की मागील वाशी येथील घटनेचा जो काही व्हिडिओ झाला, शेतकऱ्याने प्रश्न विचारला, शेतकरी प्रश्न विचारताना त्यांनी मोबाईलची रेकॉर्डिंग का चालू केली होती, खंडेश्वर शेतकऱ्यांनी सोबत बंदूक का नेली, शेतकरी प्रश्न विचारताना बंदुकीची गरज त्याला का वाटली, असे गंभीर आरोप धनंजय सावंत यांनी मुंबई तकशी बोलताना आज केलेले आहेत. परंतु आपण जर या मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर या मतदारसंघात 2 टर्म राहिलेले ज्ञानेश्वर पाटील व 3 टर्म आमदार राहिलेले राहुल मोठे हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर एका दिलाने काम करत आहेत. त्यामुळे कुठेतरी विकासाला खोडा घालण्याचा प्रयत्न या दोघांकडून होतोय असे तेथील स्थानिक राजकीय जाणकारांचं मत आहे. परंतु आपण जर सारासार विचार केला तर मराठवाड्यामध्ये जो काही जरांगे फॅक्टर चालला, मराठा आरक्षणाचा फॅक्टर चाललेला आहे, त्याचीही मोठा फीडबॅक किंवा सीडबॅक हा पूर्ण मतदारसंघामध्ये आहे. परंतु त्याला जी दुसरी बाजू जर आपण पाहायला गेलं तर तानाजी सावंत यांनी जे काही मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये जे काही लोकांनी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्यांचं पालकत्वही स्वीकारलेलं आहे. तीही एक त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे मराठा फॅक्टरचा कितपत परिणाम पडतो हे आता विधानसभेमध्येच कळणार आहे. जरांगे फॅक्टर सोबतच येथील राजकीय गणिताचा आपण जर विचार केला तर महाविकास आघाडीतून ही जागा कोण लढवेल यावरही पुढील गणित बऱ्यापैकी अवलंबून आहेत. कोणता माजी आमदार निवडणूक लढवेल व त्याला दुसरा माजी आमदार मदत करेल का यावर बऱ्यापैकी महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे. यासोबत तानाजी सावंत यांनी विविध माध्यमातून केलेली विकास कामं असतील किंवा शासनाच्या योजना ते जनतेवर कितपत यशस्वी होतात यावरून ही मतदार त्यांचा कौल कोणाला देईल हे आता काळ ठरवेल. आपण जर मागच्या 3 घटनेचा विचार केला, वाजच्या गोळीबार घटनेचा विचार केला तर येथील विधानसभा निवडणूक ही नक्कीच रंजक होणार आहे हे सांगता येईल आपल्याला. गणेश जाधव, मुंबई.